आज शिक्षक दिन साजरा होतो आहे आणि त्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे आलेले आहेत आणि एकेकाळी ते देखील शिक्षक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण देखील प्राध्यापक होतात, आपण देखील काम केलं आणि आज शिक्षक दिन साजरा होतोय, काय एकंदरीत भावना? आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे. प्रथमतः मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मी देखील काही दिवस शिक्षक राहिलेलो आहे, त्यामुळं शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना आनंदच होत असतो. त्याच वेळेस शिक्षक ज्यावेळेस आदर्श पुरस्कार घेतो किंवा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा घेतो त्याच वेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना किती शिकवले आणि आपले विद्यार्थी किती यशस्वी झालेत आणि किती चांगलं यश संपादन केलंय हे देखील त्याच्या मनामध्ये ध्यानामध्ये येत असतं आणि त्याच वेळेस विद्यार्थी देखील त्या शिक्षकांना आपल्या लक्षात ठेवत असतात. त्यामुळे असं एक ऋणानुबंधाचं नातं हे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये असतं आणि निश्चितपणे हा दिवस सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. जीवनात कोणाला तरी चांगला शिक्षक मिळाला पाहिजे, चांगली दिशा मिळाली पाहिजे, त्याच वेळेस कोणताही व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो. एक प्राध्यापक ते विधान परिषदेचे सभापती असा आपला प्रवास राहिलेला आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा गुरु किंवा शिक्षक कोण राहिलाय, कोणी आठवणीतील? माझे तर पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत सगळे शिक्षक माझ्या ओळखीचे आहेत, महत्त्वाचे आहेत आणि माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्या शिक्षकांनी घडवलं म्हणूनच मी म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक होऊ शकलो किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेऊ शकलो. आणि निश्चितच मी कॉलेजमध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये असताना कधीही माझ्या शिक्षकांना वाटलं नाही की मी राजकीय क्षेत्रामध्ये जाईन, परंतु मी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा यश संपादन केलं आणि ते यश देखील मला त्या शिक्षकांच्यामुळेच मिळालं. आणि निश्चितपणे हे यश मिळत असताना माझा प्रत्येक शिक्षक माझ्या लक्षात आहे आणि मी पदावर गेल्याच्या नंतर देखील मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि भेटतो. आज शिक्षक दिन आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीच्या नुसार आपण शिक्षकांना नेमके काय मार्गदर्शन? या पूर्वीचा कालखंड होता की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर शाळेत जाणं ही मोठी गोष्ट होती आणि शाळेत गेला शिकला तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट होती आणि त्याला नोकरी लागली अजून मोठी गोष्ट होती. परंतु आता गेल्या 75-80 वर्षाच्या कालखंडामध्ये ते शिक्षण सातत्यानं 10-20 वर्षाच्या कालखंडात ते कालबाह्य होत गेलं. नवीन शिक्षण प्रणाली आली. आजच्या स्थितीला जर आपण विचार केला तर आता हे डिजिटलायझेशन आलंय, संगणक आलंय, कॉम्प्युटर आलंय, त्याच्याच बरोबर मोबाईल आलाय, सगळं गुगल्स आलेत आणि सगळं ChatGPT आलंय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आलंय. त्याच्यामुळे पूर्वी पावकी निमकीचे पाढे पाठ असायचे, नंतर 2चे 4चे पाढे पाठ असायचे, शिक्षक मारायचे 30 पर्यंत पाढे नाही आले तर 11चा आला नाही, 9चा आला नाही. आता हे पाढे बिडे मला वाटतं आता हे बंद झालंय. त्यामुळे 1 मिनिटात आता विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कुठलीही जगातली माहिती 1 मिनिटात त्याला मिळू शकते आणि म्हणून अशा पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक झालंय. मला वाटतं ते विद्यार्थी घेत आहेत आणि त्याच वेळेस शिक्षक देखील स्वतःला अपडेट करतायत आणि म्हणून अशा पद्धतीनं जे अत्याधुनिक आणि आधुनिक शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे त्याचं देखील कार्य हाती घेतलं पाहिजे. त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद. आमच्याशी बोलतो हे होते प्राध्यापक राम शिंदे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.